मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आदित्यताई तटकरे यांनी एक नवीन अपडेट दिली आहे। लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ते आहे जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार। बऱ्याच लाडक्या बहिणींना जून हप्ता सुद्धा मिळाला नाही, तर त्याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मंत्री आदित्यताई तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे माहिती सांगितली आहे व इथे लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागविली होती। यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे। तर अत्यंत धक्कादायक बातमी आहे। यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेतला असल्याचं, काही कुटुंबांमध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचं, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याची बाबी निदर्शनास आल्या आहेत। त्यामुळे जे गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत नक्कीच या योजनेचे पैसे मिळत नाहीत। बऱ्याच गरजू महिला आहेत, गरीब महिला आहेत, ज्यांचा 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही, ज्यांना खरंच गरज आहे, त्यांच्यापर्यंत हे पैसे पोहोचत नाही। त्यामुळे आदित्यताई तटकरे यांनी काय निर्णय घेतला आहे ते बघूया। या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले नसणार आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींनी कमेंट केली होती की ताई, आम्हाला जून महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत, आम्ही पात्र आहोत तरीही मिळाले नाहीत। परंतु इथे हे चेकिंग झाल्यानंतर हे लक्षात आलं आहे की 26.34 लाख अर्जदारांचे लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे। या व्यतिरिक्त पात्र असलेले सुमारे 2.25 कोटी पात्र लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे। तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांकडून शहानिशा करून यापैकीचे लाभार्थी पात्र ठरतील त्यांना लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल। तर एक आनंदाची बातमी सुद्धा आहे, इथे सगळे चेकिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। तर जे पात्र लाडक्या बहिणी आहेत नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे की तुम्ही पात्र आहात का नाही। तुम्ही जर सगळ्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला नक्कीच इथे जून महिन्याचे सुद्धा आणि यापुढे सुद्धा तुम्हाला शासनातर्फे लाभ मिळणार आहे। शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, असे सुद्धा मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं आहे। जर लाभार्थी महिलांनो, लाभार्थी बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। नाराज होण्याची, टेन्शन घ्यायची गरज नाही। तुम्ही जर पात्र आहे तर तुमचे पैसे पुन्हा एकदा लाभ सुरू होणार आहे असे त्यांनी शब्द दिला आहे व हे नक्कीच होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला समजलं का जून महिन्याचे पैसे तुमचे का बरं थांबवण्यात आले आहेत किंवा इथे चेकिंग सुरू असल्यामुळे हे थांबविण्यात आले आहेत, तात्पुरती थांबवण्यात आले आहे। शासनातर्फे पुन्हा तुम्हाला लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही। जून महिन्याचे व जुलै महिन्याचे एकत्रितपणे पैसे येण्याची खूप दाट शक्यता आहे व सध्या आता इलेक्शन सुद्धा असणार आहे, त्याच्यामुळे सध्या कोणतेही चेकिंग होणार नाही हे सुद्धा माहिती समोर येत आहे। त्यामुळे या माहितीला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा आणि काही प्रश्न असतील, काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।